हॅलो स्टुडंट्स, BA तृतीय वर्षाचा 6व्या सेमिस्टरचा जो पेपर आहे फंडामेंटल ऑफ आर्ट अँड डिझाईन, त्याच्यामधील रंगयोजना हे युनिट आपण सुरू केलेलं आहे. त्याच्यातला पुढचा मुद्दा आज आपण या ठिकाणी बघत आहोत, ज्याच्यामध्ये आपण प्रॅगची रंगप्रणाली किंवा प्रॅगची कलर सिस्टीम, त्यालाच रंगाचे परिमाण किंवा रंगाचे गुणधर्म असं म्हटलं जातं. तर प्रॅग या शास्त्रज्ञाने याच्या आधीच्या तासिकेमध्ये आपण बघितलं होतं की मुन्सेल या शास्त्रज्ञांनी सुद्धा कलरची सिस्टीम सांगितलेली आहे आणि प्रॅग या शास्त्रज्ञांनी सुद्धा कलरची सिस्टीम सांगितलेली आहे. तर आपण मुन्सेलची कलर सिस्टीम ही आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलेली आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत की प्रॅगची कलर प्रणाली किंवा रंग प्रणाली किंवा रंगाचे गुणधर्म हे काय सांगतात किंवा कसे त्यांनी डिफाईन केलेले आहेत. तर त्याच्यामध्ये त्यांनी 3 पद्धतीने रंगाचा गुणधर्म किंवा रंगाचे परिमाण जे आहेत ते त्यांनी 3 पद्धतीने डिफाईन केलेले आहेत. त्याच्यामध्ये पहिली पद्धत आहे की उबदारपणा किंवा शीतपणा, ज्याला दुसरं नाव त्यांनी सांगितलेलं आहे रंगनाम किंवा रंगाचे वर्ण. त्याच्यानंतर दुसऱ्या पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे की फिकेपणा आणि गडदपणा, ज्याला रंगछटा किंवा मूल्य या नावाने त्यांनी संबोधलेलं आहे. त्याच्यानंतर तिसरा गुणधर्म त्यांनी सांगितला आहे की तेजस्वीपणा किंवा मंदपणा, त्याला रंगकांती किंवा तीव्रता हा पर्यायी शब्द त्यांनी या ठिकाणी वापरलेला आहे. तर पहिला जो गुणधर्म आहे ज्याच्यामध्ये रंगनाम किंवा वर्ण, तर प्रॅग प्रणालीनुसार किंवा प्रॅगच्या रंगाच्या गुणधर्मानुसार कुठलाही रंग हा विशिष्ट नावाने ओळखला जाणे किंवा ओळखला जातो हे त्याचं पहिलं परिमाण आहे, म्हणजे ही त्याची बेसिक ओळख आहे. जसे की लाल, पिवळा आणि निळा हे जे रंग आहे याच्या नावामध्ये बदल होत नाही, कारण हे मूळ रंग आहे. परंतु जर लाल रंगामध्ये पिवळा रंग मिश्रण केला तर त्याच्यापासून नारंगी रंग तयार होतो. मग तिथे लालही राहत नाही आणि तिथे पिवळाही राहत नाही. तयार होणाऱ्या रंगाचं नाव तिथे बदलतं, म्हणजे त्याचा वर्ण बदलतो आणि तो असतो नारंगी, म्हणून तो रंग नारंगी या नावाने ओळखला जातो. आणि जसं जसं रंगाचं नाव बदलत जातं तसं तसं त्याच्यापासनं जाणीव होणारे गुणधर्म, म्हणजे त्याच्यापासनं त्याचे जे गुणधर्म आहेत ते गुणधर्म देखील त्या ठिकाणी बदलत असतात. की उदाहरणार्थ लाल, पिवळा आणि नारंगी हे रंग जे आहे ते चैतन्य, उत्साह किंवा उबदारपणा जो आहे तो आपल्याला भासवतात किंवा त्याच्यापासून आपल्याला या गोष्टींची भावना निर्माण होते. तर हिरवा, जांभळा या रंगांपासनं, निळा या रंगांपासनं आपल्याला शीतलपणा किंवा थंडपणा जो आहे तो आपल्याला जाणवत असतो आणि म्हणून त्याला उबदार रंग किंवा शीतरंग किंवा शांत रंग असं देखील त्याला म्हटलं जातं. तर रंगाचं नाव बदललं की त्याचा गुणधर्म देखील त्या ठिकाणी बदलत असतो, त्यालाच रंगनाम किंवा रंगवर्ण असं म्हटलं जातं. आता याच्यामध्ये रंगाचा उष्णपणा आणि शीतपणा किंवा शीतलता या अनुषंगाने सुद्धा रंगनाम किंवा वर्ण जो आहे तो दर्शवला जातो. आता अंतर्गत सजावटीमध्ये, म्हणजे आपण हा जो काही अभ्यास करत आहोत तो अभ्यास आपण आपल्या घरातील रंग योजनेसाठी करत आहोत, म्हणजे घराच्या अंतर्गत सजावटीसाठी आपण या गोष्टींचा ह्या प्रकरणामध्ये अभ्यास करत आहोत. तर आपल्या अंतर्गत सजावटीमध्ये या रंगाचा जो गुणधर्म आहे या गुणधर्म चा विचार जो आहे तो प्रामुख्याने रंग योजना, म्हणजे अंतर्गत सजावटीमध्ये या गुणधर्मांचा विचार करणं किंवा होणं हे खूप महत्त्वाचं या ठिकाणी मानलं जातं किंवा प्रायोरिटी ही त्याला दिली गेली पाहिजे. आता रंगचक्रातील उष्ण रंग म्हणजे पिवळा रंग जो आहे, ज्या रंगामध्ये पिवळा किंवा लाल या रंगाचं आधिक्य दिसून येतं, म्हणजे त्याच्यामध्ये त्याची छटाई दिसून येते, ते रंग म्हणजे उष्ण रंग असतात. जसे की पिवळा, पिवळसर नारंगी, नारंगी, लाल, लालसर नारंगी, लालसर जांभळा हे जे रंग आहेत रंगचक्रातील, हे 6 रंग जे आहेत ते उष्णपणा किंवा हीट जी आहे ती आपल्याला आपल्या दृष्टीला किंवा वातावरणाला
निर्माण करून देत असतात. याच्या विरुद्ध बाजूने पाहिलं तर जसं की आकाश, वनस्पती, जल म्हणजे पाणी यांच्याशी साधर्म दर्शवणारे जे रंग आहेत ते रंग म्हणजे शीतरंग मानले जातात, ज्याच्यामध्ये पिवळसर हिरवा, हिरवा, निळसर हिरवा, निळसर जांभळा, निळा आणि जांभळा हे 6 रंग जे आहेत ते शीतरंग म्हणून ओळखले जातात किंवा त्यांना शीतरंग असं संबोधलं जातं. आता हिरवा आणि जांभळा या रंगाच्या ज्या वेगवेगळ्या छटा असतात ह्या शांत आणि उष्ण या दोन्ही रंगांची भावना जी आहे किंवा या दोन्ही रंगांची शीतलता किंवा उष्णता हे दोन्ही गुणधर्म जे आहेत ते आपल्याला या रंगांमधनं जाणवत असतात. आता उष्ण रंग जे आहे किंवा उष्ण रंगाच्या छट्यांचा उपयोग जो आहे तो आपल्याला उत्साह निर्माण करून देत असतो किंवा आनंदाची अनुभूती देत असतो. आणि त्याच्यामुळे काय होतं की ज्या ठिकाणी आपल्याला काम करायचं असतं म्हणजे जिथे आपल्याला कार्य करायचं असतं त्या ठिकाणी साधारणपणे उष्ण रंगांचा वापर हा केला गेला पाहिजे, की ज्यामुळे त्या ठिकाणी जर आपल्याला काम करायचं आहे आणि तिथे जर आपण शीतरंगाचा वापर केला तर तिथे काम करण्याची उत्तेजना जी आहे, स्फूर्ती जी आहे ती आपल्याला त्या ठिकाणी मिळणार नाही. म्हणून या रंगाचा जो उष्णपणा आहे, जो शीतपणा आहे तो आपल्या कार्यावरती, आपल्या खोलीच्या उपयोगावरती परिणाम करत असतो आणि म्हणून त्या गोष्टींचा वापर करून त्या गुणधर्माचा उपयोग करण्यासाठी किंवा त्या रंगाचा उपयोग करताना त्याच्यापासून निर्माण होणारा जो गुणधर्म आहे त्याचा विचार जो आहे तो आपण त्या ठिकाणी करायला पाहिजे किंवा केला गेला पाहिजे. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा येतो जडपणा किंवा हलकेपणा, म्हणजे रंगामध्ये असणारं वजन आणि लाईटनेस म्हणजे हलकेपणा. साधारणपणे रंगाचा जडपणा हा जो काही गुणधर्म आहे तो लाल आणि पिवळ्या या 2 रंगामध्ये जास्त प्रमाणात असतो. म्हणजे थोडक्यात लाल आणि पिवळा हे रंग जे आहेत ते जडपणाची अनुभूती किंवा वजनदारपणाची अनुभूती जी आहे ती व्यक्तीला या ठिकाणी करून देत असतात. तर म्हणून साधारणपणे आपल्या घरामध्ये जे काही फर्निचर असतं तर त्या फर्निचरसाठी साधारणपणे आपण लालसर किंवा पिवळसर रंगाच्या ज्या छटा आहेत त्याचा वापर आपण त्या ठिकाणी करत असतो. म्हणजे मोठ्या फर्निचरसाठी, आकाराने मोठ्या असणाऱ्या फर्निचरसाठी आपण जड रंगाची अनुभूती देणारे रंग म्हणजे लाल आणि पिवळा या रंगाचा वापर करत असतो. तर जे फर्निचर हलके आहे त्याच्यासाठी आपण हिरवा आणि करड्या रंगाचे ज्या छटा आहेत याचा वापर आपण हलक्या फर्निचरसाठी करत असतो, की ज्याच्यामुळे हे रंग आपल्याला वजनाने हलके असल्याची अनुभूती, म्हणजे ते छोटं फर्निचर आहे म्हणजे ते वजनाने हलके असेल याची अनुभूती जी आहे ती आपल्याला या रंगाच्या माध्यमातून त्या ठिकाणी निर्माण करता येते. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे पुढे सरणारे रंग आणि मागे सरणारे रंग. आता हा जो काही अनुभव आहे की रंग पुढे सरकतात किंवा रंग मागे सरकतात हे मानसशास्त्रीय दृष्ट्या याचं अध्ययन केलं, जे म्हणजे रंगाचं अध्ययन जेव्हा मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून केलं गेलं तेव्हा पुढे सरणारे रंग आणि मागे सरणारे रंग असा एक गुणधर्म जो आहे तो रंगांमध्ये दिसून आला. तर पुढे सरणाऱ्या रंगांचा त्याची जी क्षमता आहे ते त्याच्या क्षमता ज्या आहेत त्या रंगाच्या क्रमानुसार बदलत जातात. तर तो असा आहे की पिवळा, नारंगी, लाल आणि हिरवा हे जे काही याच्यामध्ये जो आहे तो मागे सरण्याचा गुणधर्म आहे. आणि याच्यातल्या ज्या फिकट छटा असतात, लाईट छटा ज्या असतात, या छटा मागे सरकणारे रंग असतात आणि गडद छटा ज्या आहेत त्या पुढे सरकणारे रंग असतात. तर एखाद्या खोलीचं आकारमान जर छोटं आहे, जर ती खोली छोटी आहे आकारमानाने पण आपल्याला ती मोठी भासवायची असते, तेव्हा आपण त्या खोलीच्या भिंतींना फिक्या रंगाची छटाही द्यायला पाहिजे, की जेणेकरून खोलीचा आकारमान बदलत नाही पण त्या रंगामुळे त्या खोलीच्या आकारमानाचा भास जो आहे तो त्या ठिकाणी निर्माण होतो. आणि मग फिक्या रंगछट्टेमुळे ती खोली मोठी असल्याचा भास जो आहे तो त्या ठिकाणी निर्माण होतो. आणि जर गडद रंग त्या ठिकाणी वापरले तर मोठी असणारी खोलीसुद्धा छोटी असल्याचा भास त्या ठिकाणी निर्माण केला जाऊ शकतो.
म्हणून अशा पद्धतीने पुढे सरणारे रंग जे आहेत ते डार्क असतात आणि मागे सरणारे रंग जे आहेत ते फिके असतात. त्याच्यानंतर दुसरा रंगाचा परिमाण जो आहे तो फ्रॅगने सांगितलेला आहे, तो म्हणजे रंगछटा आणि रंगमूल्य. आता रंगाचं उठाव मूल्य म्हणजे काय किंवा रंगाची छटा म्हणजे काय, तर फिका किंवा गडदपणा म्हणजे एकाच रंगाचा फिकेपणा किंवा गडदपणा दर्शवणं म्हणजेच हे त्याचं दुसरं परिमाण आहे. आणि याच्यामध्ये रंगछटा किंवा रंगमूल्य हे जे आहे ते 2 प्रकाराने दाखवलं जातं. एक म्हणजे फिकी रंगछटा आणि 2 म्हणजे गडद रंगछटा म्हणजे डार्क शेड्स जे असतात ते म्हणजे गडद रंगछटेमध्ये मोडले जातात. साधारणपणे पांढरा रंग जो आहे या रंगापासनं फिक्का म्हणजे हा रंग सर्वात फिक्का आहे आणि त्याच्यामुळे याच्यापासनं तयार केलेल्या ज्या छटा असतात त्या फिक्या छटा असतात. आणि काळा जो रंग आहे तर त्याचं मूल्य जे आहे ते सर्वात कमी असतं, म्हणून त्याच्यापासून तयार केलेले ज्या छटा असतात त्या गडद छटा असतात. डॉक्टर डेनमान रॉय यांच्या म्हणण्यानुसार किंवा यांच्या मतानुसार साधारणपणे 9 रंगछटा असतात आणि त्याचा फिक्केपणा किंवा गडदपणा ह्या 2 गोष्टी लक्षात घेऊन 4 फिक्या रंगछटा, 4 गडद रंगछटा आणि जो मधला भाग असतो तो म्हणजे मध्यम रंग. मग कुठलाही जो आपण बेसिक कलर घेतलेला असतो तो बेसिक कलर म्हणजे मध्यम रंग. वरच्या बाजूने जाणारे रंग असतात ते फिके रंग असतात आणि मध्यम रंगाच्या खालच्या बाजूने येणारे जे रंग असतात ते म्हणजे गडद रंग असतात. आता ह्या रंगाच्या छटा कशा बदलतात, तर साधारणपणे कुठल्याही मूळ रंगामध्ये थोड्या प्रमाणात जर पांढरा रंग मिक्स केला तर त्याच्या मूळ रंगाची छटा ही थोडीशी फिकी किंवा हलकी होते. अशा पद्धतीने थोडा पांढऱ्या रंगाचं प्रमाण त्याच्यामध्ये वाढत गेलं की त्याच्या फिक्या थोडी आणखी फिकी, थोडी आणखी फिकी आणि थोडी आणखी फिकी अशा पद्धतीने लाईट कलर्स जे आहेत, लाईट शेड्स जे आहेत ते तयार होत असतात आणि काळ्या रंगाच्या मिश्रणातनं त्याच्यामध्ये गडद छटांची निर्मिती जी आहे ती त्या ठिकाणी केली जात असते. त्याच्यानंतर तिसरा गुणधर्म किंवा तिसरं परिमाण म्हणजे रंगकांती किंवा तीव्रता. तर याच्यामध्ये रंगकांती किंवा तीव्रता म्हणजे रंगाचा तेजस्वीपणा किंवा त्याचा मंदपणा. तर हा दर्शवण्यासाठी रंगाचा तेजस्वीपणा किंवा मंदपणा दर्शवण्यासाठी त्याच्यामध्ये करडा रंग जो आहे, हा रंग जो आहे तो मिश्रण केला जातो आणि पांढरा रंग आणि करडा रंग या दोघांच्या मिश्रणातून त्याची रंगकांती म्हणजे त्याचा तेजस्वीपणा आणि मंदपणा जो आहे तो निर्माण केला जातो. जसं की कुठल्याही रंगामध्ये जर पांढरा रंग मिक्स केला तर त्याचा तेजस्वीपणा हा डेव्हलप होतो आणि त्या रंगामध्ये जर करडा रंग मिक्स केला तर त्याचा डलनेस जो आहे तो त्या ठिकाणी निर्माण होतो. तर अशा पद्धतीने आपण आजच्या या तासिकेमध्ये फ्रॅग या शास्त्रज्ञांनी सांगितलेल्या कलर सिस्टीम किंवा रंगाचे गुणधर्म किंवा रंगाचे परिमाण याबद्दलची माहिती जी आहे ती आपण आजच्या या तासिकेमध्ये घेतलेली आहे. उद्याच्या तासिकेमध्ये आपण नवीन मुद्दा घेऊन पुन्हा बोलूयात. तोपर्यंत धन्यवाद.